नमस्कार. ग्रंथसूक्त ग्रंथसूक्त सत्र 6वे. या सत्राचं आपलं सूत्र दी बा मोकाशी. लेखक दी बा मोकाशी. ग्रंथसूक्तच्या या 6व्या सत्रामध्ये ज्याचं सूत्र दी बा मोकाशी हे आहे, त्यातलं आपलं आजचं पुस्तक दी बा मोकाशी लिखित देव चालले. दी बा मोकाशी लिखित देव चालले. काही काळापूर्वी आपल्या मराठी रंगभूमीवर महेश एलकुंचवार यांचं वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत या 3 नाटकांचे प्रयोग एकाच दिवशी रंगभूमीवरती एकापाठोपाठ एक होत असत. आणि त्या उपक्रमाला त्यांनी दिलेलं नाव होतं नाट्य त्रिधारा. त्यावेळी ही मालिकाही मी पाहिली होती. आणि त्याच्या आधी महेश एलकुंचवारांचं वाडा चिरेबंदी हे नाटक स्वतंत्रपणानेही मी 2-3दा पाहिलं होतं. त्या प्रत्येक वेळी माझ्या मनामध्ये एक विचार चमकून जायचा. आणि आजही ज्या वेळी महेश एलकुंचवार यांचं वाडा चिरेबंदी हे नाटक मी पाहतो किंवा वाचतो किंवा ही 3ही नाटकं मला आठवतात, त्यावेळी मला असं वाटत राहतं की ही 3ही नाटकं आणि विशेषतः वाडा चिरेबंदी हे नाटक दी बा मोकाशी यांच्या देव चालले या पुस्तकावर आधारित आहे. त्यातही एखाद्या एकांकिकेचं पूर्ण नाटकात रूपांतर करायचे प्रयोग मराठी रंगभूमीवर याच्या आधीही झालेत, यापुढेही होतील. आणि हे आठवलं की मला हमखास वाटतं की महेश एलकुंचवार यांची ही 3 नाटकं आणि दी बा मोकाशी यांचं देव चाललं ही कादंबरी याच्याबाबत फार साम्य आहे. आणि दी बा मोकाशी यांची ही कादंबरी ही त्यातली एक एकांकिका किंवा नाट्यछटा तरी असावी. देव चालले, दी बा मोकाशी यांची ही कादंबरी. कादंबरी कसली हो, धड लघु कादंबरीही म्हणता येणार नाही त्याला, कारण जमतेम 65 छापील पानांचा ऐवज येतो. ही 65-66 पानं ही अगदी आटोपशीर आकाराची आहेत. पण आकारावर मात करीत आकाशाला आवाक्यात घेईल असा आशय असणारा दस्तऐवज किंवा कादंबरी म्हणजे दी बा मोकाशी यांची देव चालले ही कादंबरी किंवा पुस्तक. याची पहिली आवृत्ती नेमकी कधी प्रसिद्ध झाली हे मला माहित नाही. काल हे पुस्तक पुन्हा वाचलं तेव्हाही त्या पुस्तकामध्ये या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचा उल्लेख नव्हता. मी ज्या वेळी हे पुस्तक वाचतो त्यावेळी मला वाटणारी दुसरी गोष्ट म्हणजे दी बा मोकाशी यांची देव चालले हे पुस्तक आणि आपलं मन यात पराकोटीचं साम्य आहे. वैद्यकशास्त्र जसं मानतं की मन हा अवयव दिसत नाही, त्यामुळे त्याचा नेमका आकार किती हे सांगता येत नाही, पण तो असतो. हे पुस्तक अगदी तसं आहे. आकार लहान, आशय महान आणि आमरण तहान. आकार लहान, आशय महान आणि आमरण तहान. हे आमरण तहान हे केवळ यमक किंवा अनुप्रास जुळावा म्हणून मी म्हणत नाहीये. बोलण्याच्या ओघामध्ये ते आपसूक आलंय हे अगदी खरं. तो कदाचित माझ्या वयाचा परिणाम असावा. अगदी अलीकडेच मला माझ्या वयाची 66 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे असेल कदाचित. पण हे पुस्तक वाचताना मला वारंवार आठवतं. आणि त्या पुस्तकातलं ते वाक्य जे मला वारंवार आठवतं ते असं आहे की वय वाढतं तसं मूल्यांचं महत्व वाढत जातं. वय वाढतं तसं मूल्यांचं महत्व वाढत जातं. दी बा मोकाशी यांचं देव चालले हे पुस्तक अनेक अर्थानं मूल्यवान आहे. देव चालले. आणि मग याच पुस्तकातले अजून काही संदर्भ मला दरवेळेला आठवत राहतात. दी बा मोकाशी देव चालले या त्यांच्या पुस्तकात एके ठिकाणी लिहितात, प्रत्येक वाढत्या वयाला मागील वयातलं काहीतरी गमवून बसावं लागतं. प्रत्येक वाढत्या वयाला मागील वयातलं काहीतरी गमावून बसावं लागतं. आणि असं गमावलेलं पुढं रम्य रूप घेऊन रुळून बसतं. प्रत्येक वाढत्या वयाला मागील वयातलं काहीतरी गमावून बसावं लागतं. आणि असं गमावलेलं पुढं रम्य रूप घेऊन रुळून बसतं. यालाच देवत्व किंवा देवपण म्हणतात का? अशाही अर्थानं दी बा मोकाशी यांचं देव चाललंय. आता 3 वर्षापूर्वी मी माझ्या आई वडिलांच्या जुन्या घराचं नूतनीकरण करून तिथं पुन्हा राहायला आलोय, त्यामुळे असेल कदाचित. पण मला माझ्या लहानपणापासूनच्या जुन्या आठवणी अलीकडच्या काळामध्ये फार येतात. आणि त्यातही आता सेवानिवृत्त असल्यानं आठवणी उगाळत बसायलाही फार वेळ असतो.
आणि अशा प्रत्येक वेळी दिबा मोकाशी यांच्या देव चालले या पुस्तकाची मला खूप आठवण येते. कारण या पुस्तकात दिबा मोकाशी एके ठिकाणी म्हणतात, आमच्या आई वडिलांच्या घराने आठवाव्या अशा अनेक आठवणी आम्हाला दिल्या आहेत. आमच्या आई वडिलांच्या घराने आठवाव्यात अशा अनेक आठवणी आम्हाला दिल्या आहेत. आम्ही आमच्या मुलांना काय दिलं किंवा काय देणार आहोत? संस्कृत साहित्यात आठवणींना देव म्हटलंय. संस्कृत साहित्यात आठवणींना देव म्हटलंय. अशाही अर्थाने दिबा मोकाशी यांचं देव चालले. याच पुस्तकात एक उल्लेख आहे की मुलांना चांगल्या आठवणी राहाव्या असं करणं हेच मुलं वाढवण्यातलं यश आहे. मुलांना चांगल्या आठवणी राहाव्या असं करणं हेच मुलं वाढवण्यातलं यश आहे. देव चालले. दिबा मोकाशी माझ्या आईचे माहेरना नातेवाईक होते असं मी ऐकून चाललंय, ऐकून आहे आणि म्हणूनही देव चालले. जसं महेश एलकुंचवार यांचं वाडा चिरेबंदी हे नाटक बघताना मला या पुस्तकाची आठवण येते, तसं प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या सूर्याची पिलं हे नाटक बघताना वाचताना मला दिबा मोकाशी यांच्या देव चालले या नाटकाची फार आठवण येते. माझ्या कॉलेजच्या दिवसात एका राज्यस्तरीय स्पर्धेत मी सूर्याची पिलं या नाटकात काम केलं होतं. त्या तालमी करताना देव चालले या पुस्तकाची पारायणं मी केली होती. वडिलांनी कष्ट करून घर चालवत लौकिक कमावला असा उल्लेख सूर्याची पिलं या नाटकातही येतो आणि देव चालले या दिबा मोकाशी यांच्या कादंबरीतही येतो. देव चालले या पुस्तकात एके ठिकाणी उल्लेख येतो, प्रत्येक कुटुंबात एक कर्तबगार, एक वेडा, एक व्यसनी आणि एखादा परागंदा असतो. प्रत्येक कुटुंबात एक कर्तबगार, एक वेडा, एक व्यसनी आणि एक परागंदा असतो. सूर्याची पिलं या नाटकातही असा उल्लेख येतो की सध्याच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात तर हे पदोपदी अनुभवाला येत आहे. सर्वार्थानं देव चालले. देव चालले ही कादंबरी अलीकडच्या काळात दररोज आठवावी, वाचावी असं मला नेहमी वाटतं. कारण या पुस्तकात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेनं दिबा मोकाशी आपल्याला देव म्हणजे काय हे सांगत राहतात आणि ते सगळं मुळातच वाचण्याजोग आहे. आता हेच बघा ना, अनेक स्वभावी देव असणं विविध स्वभावाला धरून आहे. अनेक स्वभावी देव असणं मानवाच्या विविध स्वभावांना धरूनच आहे आणि त्यामुळे आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे प्रत्येकाला आपला आपला देव निवडून घेता येतो आणि मग त्यानुसार मोकळ्या मनानं सर्वसाक्षी परमेश्वरापर्यंत जाता येतं. एकेश्वरी देवाची कल्पना सोपी असली तरी तिथे विविध वृत्तीच्या माणसांना एकाच वृत्तीच्या देवाशी सामावून घ्यावं लागतं आणि त्यामुळे प्रकृती विरुद्ध वृत्ती तयार करावी लागते. त्यातून मानसिक विरोध निर्माण होतात. हे वाक्य पुन्हा म्हणतो. दिबा मोकाशी देव चालले या कादंबरीत म्हणतात, अनेक स्वभावी देव असणं हे माणसाच्या विविध स्वभावांना धरूनच आहे. त्यामुळे आपापल्या प्रकृतीप्रमाणे देव निवडून आपणाला मोकळ्या मनानं सर्वसाक्षी परमेश्वरापर्यंत जाता येतं. एकेश्वरी देवाची कल्पना सोपी असली तरी तिथे विविध वृत्तीच्या माणसांना एकाच वृत्तीच्या देवाशी सामावून घ्यावं लागतं. त्यामुळे प्रकृती विरुद्ध वृत्ती तयार करावी लागून मानसिक विरोध निर्माण होत असतील. देव ही खुणेची भाषा आहे आणि देवाचं अधिष्ठान असलं की घर शोभतं. पहा, कादंबरी तीच. वेगवेगळ्या ठिकाणी देवाचं वर्णन करताना एकदा म्हणतात अनेक स्वभावी देव असलेला बरा, कधी म्हणतात देव ही खुणेची भाषा आहे, कधी म्हणतात देवाचं अधिष्ठान असलं की घर शोभतं. देव चालले, कल्पना चालली. मला हे पुस्तक म्हणजे शरीराच्या दररोजच्या जगण्यातनं मनाच्या देवत्वाकडे जाण्याचा प्रवास वाटतो. त्यासाठी पावलं मात्र टाकावी लागतात. त्यातून आधी सुरुवात आणि मग सवय करून घ्यावी लागते. ती सहजासहजी होत नाही. त्याची स्फूर्ती, त्याची सोबत, त्याची संगत म्हणून कशाचा तरी आधार, ताल, लय, स्वर असं शोधलं जातं. ही निव्वळ सोबत असते असं नाही. महत्वाचं असतं ते पावलं टाकणं, पावलं टाळणं नव्हे. त्याला कोणाचीही संगत चालते असं सांगताना दिबा मोकाशी यांचं देव चालले हे पुस्तक सांगून जातं. पावलं कशावरही टाकता येतात म्हणून तर देव चालतात. देव चालले. हा प्रवास कठीण वाटतो
कारण आपण बदलतो, काळ बदलतो, दृष्टी बदलते, दृष्टिकोन बदलतो. त्या प्रत्येकाला त्याचा त्याचा असा पेहराव असतो, त्याचा त्याचा असा पोशाखही असतो. आणि पोशाख बदलला की चालचलणूक बदलते. ते असं का होतं हे सांगताना दिबा मोकाशी त्यांच्या देव चालले या पुस्तकात म्हणतात, पोशाखाला त्याचे त्याचे असे संकेत चिकटलेले असतात. वाक्य पुन्हा म्हणतो, दिबा मोकाशी त्यांच्या देव चालले या कादंबरीत म्हणतात, प्रत्येक पोशाखाला त्याचे त्याचे असे संकेत चिकटलेले असतात. देव चालले. हे पुस्तक वाचणं म्हणजे आपल्या मनाचा दिवा सांभाळण्यासारखं आहे. वऱ्हाडी माणसं या नाटकात पुरुषोत्तम दारव्हेकरांनी म्हटलंय ना, पदराआडचा दिवा म्हणजे दुहेरी कसरत. पुरुषोत्तम दारव्हेकर त्यांच्या वऱ्हाडी माणसं या नाटकात म्हणतात, पदराआडचा दिवा म्हणजे दुहेरी कसरत. दिवा तर विझला नाही पाहिजे आणि पदर तर जळला नाही पाहिजे. हे पुस्तक म्हणजे आपलं मन आहे आणि हे मन या पदराआडच्या दिव्यासारखं आहे. संत कवी सोहरोबा म्हणतात ना, अंतरीचा दिवा मालवू नको रे, किंवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. या पुस्तकाचं तरी दुसरं काय सांगणं आहे. देव चाललंय. अगदी खरं सांगू, दिबा मोकाशी यांचं देव चाललंय हे पुस्तक मला खूप आवडतं, कारण खूप वेळा वाचूनही दरवेळी नव्यानं आवडतं. कारण माझ्या जगण्याचं ते माझं माझं असं निमित्त देतं. काल परत्वे ते निमित्त, ते अधिष्ठान बदलतं, कारण ते बदलत राहावं लागतं, पण अधिष्ठान लागतं. ही आपल्या सगळ्यांची गरज हे पुस्तक अत्यंत समर्पक शब्दात मांडतं. दिबा मोकाशी त्यांच्या देव चालले या पुस्तकात म्हणतात, सगळ्याला अधिष्ठान लागतं, सगळ्याला अधिष्ठान लागतं. दिबा मोकाशी यांचं देव चालले. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.